नमस्कार मित्रांनो, प्रॉस्परटेक यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षल आपलं स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण जावास्क्रिप्टचा काही मेथड्स बघितल्या होत्या. त्याच्यामधल्या स्पेशली बघितला होता आपण त्या म्हणजे ॲरे मेथड्स. त्या मेथड्स कुठल्या कुठल्या होत्या ॲरेच्या, तर त्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर ते म्हणजे जॉईन, कॉनकॅट, सॉर्ट आणि रिव्हर्स या 4 मेथड्स आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितल्या होत्या. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटनावर क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता. तसंच त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथूनही तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. आज आपल्याला जावास्क्रिप्टच्या आणखी काही मेथड्सबद्दल माहिती घ्यायची आहे. तर त्या मेथड्स कुठल्या, त्यांचा वापर कशासाठी केला जातो, ते सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. Access denied. Access granted. आज आपल्याला ज्या काही मेथड्स बघायच्या आहे त्या म्हणजे एक स्लाइस मेथड आहे आणि दुसरी स्प्लाइस मेथड आहे. यांचा वापर कुठे केला जातो ते आज आपल्याला बघायचं आहे. चला तर मग सगळ्यात आधी आपण एक फाईल बनवू. फाईलला नाव दिलं आपण ॲरे मेथड्स 4.html, कारण की ॲरेच्या मेथड्स बद्दलचा हा चौथा व्हिडिओ आहे. याचा आधी आपण 3 व्हिडिओज बघितले, त्याच्यामध्ये पण आपण ॲरे मेथड्सच कव्हर केला होता आणि आज आपण काही उरलेल्या मेथड्स या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात आधी स्क्रिप्ट टॅगच्या आतमध्ये आपण एक ॲरे बनवणार. समजा लेट ए इक्वल टू आपण काहीतरी व्हॅल्यू दिला 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88, 99 असं काहीतरी व्हॅल्यू आपण दिल्या. एक ॲरे बनवला. ॲरेला आपल्याला प्रिंट करायचं असेल तर आपण काय करणार, खाली फक्त डॉक्युमेंट डॉट राईट एला प्रिंट केलं आणि आउटपुट चेक केलं. हे बघा इथं आलंय आपलं 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88, 99 या पद्धतीने आपलं आउटपुट येत आहे. आता आपण काय केलं, एक सिंपल एक ॲरे डिफाईन केला आणि त्याला प्रिंट केलं. आता आपल्याला याच्यामध्ये यूज करायची ती म्हणजे स्लाइस आणि स्प्लाइस या दोन मेथडची माहिती आपल्याला घ्यायची. तर पहिले आपण घेऊ स्लाइस मेथड बद्दल. इथं लागलं असं आपण लिहून घेऊ एक्झाम्पल ऑन स्लाइस अँड स्प्लाइस. आता स्लाइस म्हणजे काय, तर आपण जसं एक स्लाइस कट करतो, आपण बघा फळं वगैरे कट करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण म्हणतो की एक स्लाइस आहे. त्या पद्धतीने आपल्याला ॲरे मधला एक स्पेसिफिक पोर्शन कट करायचा असेल, तो एवढा स्पेसिफिक पोर्शन आपल्याला फक्त हवा असेल ॲरे मधला, तर आपण स्लाइस मेथडचा वापर करणार. आता कसं, समजा आपण एक लेट बी इक्वल टू ए डॉट स्लाइस केला. कुठून हवंय, स्टार्टिंग नंबर समजा आपल्याला 1 पासून तर 5 पर्यंतचा डेटा हवा आहे. सेव्ह केलं आणि याला आपण प्रिंट केलं. आता इथं काय होणार, तर 1 पासून तर 5 पर्यंतचा जो डेटा आहे हा इथून कट होणार आणि बी व्हेरिएबलला स्टोअर होणार. आउटपुट जर आपण चेक केलं, हे बघा 22, 33, 44, 55 म्हणजे हा बघा 11 काय आहे तर 0 इंडेक्स नंबर, 1 इंडेक्स नंबर कुठून आहे 22 पासून 2, 1, 2, 3, 4 इथपर्यंत तो घेतो. या पद्धतीने जर आपल्याला कट करायचं असेल तर आपण या स्लाइस मेथडचा वापर करू शकतो. ओके, ही झाली पहिली मेथड. जर समजा आपल्याला एक स्पेसिफिक पासून, आता समजा नेक्स्ट साईडला आपल्याला काय हवंय की 5 पासून मागचे सर्व हवेत, मग आपण इथं काय करणार, या ठिकाणी आपण काय करेल तर 5 to 9 असं आपण करणार. सेव्ह केलं आणि आउटपुट चेक केलं, हे बघा उरलेले सगळे इथं आले. आणखी दुसरे ऑप्शन असं आहे याच्यामध्ये की समजा आपल्याला एंडिंग नाही द्यायची, 5 पासून तर डायरेक्टली 9 पर्यंत त्याने ऑटोमॅटिक घेतलं पाहिजे एंड ऑफ ॲरे पर्यंत, मग फक्त इथे एकच व्हॅल्यू पास करा 5. आता इंडेक्स नंबर 5 पासून त्याच्यानंतरचे जेवढे एलिमेंट्स असतील ॲरेमध्ये सगळे आपल्याला या ठिकाणी प्रिंट होतील. हे बघा सेम आउटपुट आहे या पद्धतीने. म्हणजे जर आपल्याला ॲरे मधला एक एलिमेंट्स मधून एक स्पेसिफिक पोर्शन कट करायचा असेल, स्पेसिफिक पोर्शन ग्रॅब करायचं असेल, तर आपण स्लाइस या मेथडचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट मेथड आहे आपली ती म्हणजे स्प्लाइस मेथड. आता स्प्लाइस मेथडचा वर्क कुठं होतो तर बघा, आपण हे कमेंट केलं, सेव्ह केला. आता आपण काय केलंय, एक ॲरे बनवलाय आणि त्या ॲरेला सिंपल इथं प्रिंट केलाय. ओके,
आता आपण पुश, पॉप, शिफ्ट, अनशिफ्ट या मेथड्स बघितल्या. आता याच्यामध्ये काय होतं, आपण एक तर एंडिंगला ॲरे ऍड करू शकतो, व्हॅल्यू ऍड करू शकतो किंवा स्टार्टिंगला व्हॅल्यू ऍड करू शकत होतो. रिमूव्ह करताना पण आपण एंडिंगची व्हॅल्यू रिमूव्ह करू शकत होतो किंवा स्टार्टिंगची व्हॅल्यू रिमूव्ह करू शकत होतो. आपल्याला वाटलं की आपल्याला ॲरेचा मधली व्हॅल्यू कुठली तरी कट करायची, कुठलीही आपल्याला जी हवी असेल त्या नंबरची व्हॅल्यू आपल्याला काढायची असेल, डिलीट करायची असेल, तर ती कशी करायची. तर बघा, त्यासाठी आपण स्प्लाइस मेथडचा वापर करू शकतो. आता इथं काय करायचं आहे, आपल्याला एक व्हेरिएबल बनवला आपण परत, लेट पी इक्वल टू ए डॉट स्प्लाइस. आपण एखादं लोकेशन टाकणार ज्या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू ऍड करायची असेल किंवा डिलीट करायची असेल, तो नंबर इथं टाकणार आपण. समजा मी इथं टाकला 3 नंबर, कॉमा. आता 3 नंबर म्हणजे काय, 0, 1, 2, 3, 44. ओके. आता आपल्याला काय हवंय, 44 आणि 55 या दोघं संख्या नको आहे, म्हणून आपण 3 नंबर टाकला. इथून स्टार्ट झाली पाहिजे. कोण नको आहे, 44 आणि 55. मी त्या कॉमा दिला 2, सेव्ह केलं आणि याला खाली प्रिंट केला. डॉक्युमेंट डॉट राईट बी, सेव्ह केलं, आउटपुट चेक केलं. हे बघा काय डिलीट झालं, 44 आणि 55. आता इथं काय होतंय, फक्त 44 आणि 55 प्रिंट होतंय. का बरं, तर आपण काय केलं, तर आपण फक्त या बी ला प्रिंट केलं. आपण याच्या खाली आता ए ला प्रिंट करू. हे बघा 11, 22, 33, 66, 77, 88, 99. म्हणजे हे ज्या दोन व्हॅल्यू आहे ते आपण डिलीट करून दिलं. यासाठी आपण या स्प्लाइस मेथडचा वापर करू शकतो. आता इथं झाला कशाबद्दल, डिलीट बद्दल, डिलिशन युजिंग स्प्लाइस मेथड. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला समजा जो एक्झिस्टिंग ॲरे आपला ए, त्याच्यामधून आपल्याला अपडेट करायचं आहे. म्हणजे आपण आता काय केलं, 44 आणि 55 ला डिलीट केलं, आपल्याला त्याला अपडेट करायचं असेल. म्हणजे नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे अपडेशन. आता अपडेशन कसं होणार, तर सेम काम करू आपण, पहिल्याला डिलीट कमेंट करून देऊ. अपडेशन मध्ये आल्यानंतर समजा आपण आणखी एक व्हेरिएबल बनवूया, लेट बी इक्वल टू ए डॉट स्प्लाइस. कुठं, 3 नंबरलाच. डिलीट काय करायचं आपल्याला, 44 आणि 55 डिलीट करायचं समजा तो, आणि त्याचा ऐवजी काय ऍड झाला पाहिजे, तर आला पाहिजे 24, 25. अशा दोन व्हॅल्यू तिथं ऍड झाला पाहिजे, असं आपण इथं मेन्शन केलं. त्याच्यानंतर आपल्याला प्रिंट केलं, डॉक्युमेंट डॉट राईट ए, सेव्ह केलं, आउटपुट चेक केलं. हे बघा 11, 22, 33 आणि इथं होऊन गेलं 24, 25, 44, 55 जागा आणि बाकीच्या व्हॅल्यू ॲज इट असतील. हे झालं आपलं अपडेशन. समजा आपल्याला अपडेट नाही करायचं आहे, आपल्याला नवीन ऍड करायचं आहे. आता आपण आधी काय केलं, डिलीट केलं, त्याच्यानंतर त्याच याच्यामध्ये अपडेट केलं. आता आपल्याला तो ॲरे ॲज इट इज ठेवायचा आहे, ते एलिमेंट्स ॲज इट इज ठेवायचे आणि मध्ये कुठंतरी काहीतरी व्हॅल्यू ऍड करायचं आहे. तर मग काय येणार, ऍड न्यू एलिमेंट्स. त्यासाठी पण आपण सेम प्रोसेस करणार, लेट सी इज इक्वल टू ए डॉट स्प्लाइस. स्टार्ट कुठून व्हायला पाहिजे, समजा मला आता ऍड करायचं आहे 5 नंबरला. 5 नंबरला नवीन व्हॅल्यू ऍड करायची. काही डिलीट करायची का, नाही, डिलीट काउंट आपल्याला म्हणून 0 ठेवावं लागेल. काय व्हॅल्यू ऍड करायची आहे, समजा आपल्याला 999 व्हॅल्यू ऍड करायची. इथं प्रिंट केलं, आउटपुट जर चेक केलं, बघा 0, 1, 2, 3, 4, 5, बघा 999 ऍड झाली. त्याच्यानंतर बाकीचा ॲरे आपला ॲज इट इज आहे. म्हणजे ज्या वेळेस आपल्याला काही व्हॅल्यू मध्ये ऍड करायचे असतील, डिलीट करायचे असतील, अपडेट करायचे असतील, त्यावेळेस आपण स्प्लाइस मेथडचा वापर करू शकतो. जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि त्याचे अपडेट्स आपल्या मोबाईलला मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.